महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेजी, उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवार, महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये अनेक वर्ष ज्यांच्या सहकार्याने काम करायची संधी मिळाली असे त्यावेळचे मी असताना मुख्यमंत्री होते, माजी मुख्यमंत्री, माजी गृहमंत्री आदरणीय सुशील कुमार शिंदे, माझे सहकारी आदरणीय चंद्रकांत दादा, लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर रोहित टिळक, देवेंद्रजींनी आणि रोहितजींनी ज्या सर्व सन्मान्य लोकांचं नाव घेतलेलं आहे असे सर्व सन्मान्य अतिथीगण, बंधूंनो आणि भगिनींनो, मला आज अतिशय आनंदी आहे आणि थोडा संकोच पण आहे। आनंद याकरता आहे की लोकमान्य टिळक हे आमच्या सगळ्यांचं प्रेरणास्त्रोत आहे। आपल्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ज्यांचा उल्लेख होतो ते लोकमान्य टिळक आमच्या सगळ्यांकरता एक रोल मॉडेल आहे। लोकमान्य टिळकांचं व्यक्तित्व, कर्तृत्व, नेतृत्व हे खऱ्या अर्थाने व्यासंगी होतं। अगदी भगवद्गीतेवर त्यांनी लिहिलेलं गीता रहस्य असेल, ज्ञान, धर्म, समाजकारण, शिक्षण, पत्रकारिता या सगळ्या क्षेत्रात त्यांचं काम आजही आपण सगळेजण आठवतो आणि त्यामुळे त्यांच्या नावाने असणारा पुरस्कार मला मिळाला ही माझ्याकरता आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे। असं म्हटलं जातं की काही पुरस्कार मिळाल्यानंतर त्या व्यक्तीमुळे त्या पुरस्काराचं महत्त्व वाढतं आणि काही पुरस्कार असे होतात की ज्या व्यक्तीला मिळतात त्या व्यक्तीचं महत्त्व वाढतं। खरं म्हणजे लोकमान्य टिळकांच्या नावाने असणारा पुरस्कार माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला मिळाला, खऱ्या अर्थाने माझं व्यक्तित्व त्यामुळे वाढलं, मोठेपण वाढलं असं खऱ्या अर्थाने म्हटलं तर गैर होणार नाही। मी नेहमी गमतीने सांगतो की माझा अर्धा आयुष्य काय जवळपास, आताही ते काही अपवाद नाही आहे, सिनेमा नेहमी पुढून आणि नाटक मागून बघणाऱ्यांपैकी आम्ही होतो। त्यामुळे 85 पैशाचं तिकीट काढून थर्ड क्लासमध्ये सिनेमा बघितला आणि बाल्कनीतून नाटकं बघितली आणि फुटपाथवर 4 आण्याचा चहा पिता पिता अर्ध जीवन गेलं। आणि म्हणून आज माझ्यासारख्या एका सामान्य व्यक्तीला जेव्हा इतकं सगळेजण चांगलं बोलले तेव्हा मला याचा खूप संकोच झाला। गेल्या 45 वर्षाच्या माझ्या जीवनामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे की मी ज्यावेळी जनता पार्टीचं राज्य होतं त्यावेळी जॉर्ज फर्नांडिस मंत्री होते आणि ते अतिशय मोठे द्रष्टे नेते होते। मी जरी संघाचा असलो तरी मी फार संघर्षशील वृत्तीचा होतो आणि मी भाषणात नेहमी म्हणायचो की जी व्यवस्था न्याय देत नाही ती उकडून फेका। त्यामुळे स्वाभाविकपणे जॉर्ज साहेबांच्या बरोबर त्यांच्या व्यक्तीनं खूप मला अनेक वेळा त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं आणि मुंबईला एकदा माझ्याकडे मलबार हिलवर मी मंत्री असताना आले आणि मला म्हणाले, नितीन काय करतोयस? मला काही नाही, चल माझ्याबरोबर। ते डिफेन्स मिनिस्टर होते, एक पोलीसवाला होता आणि ते होते। गिरगावजवळ एका डेंटिस्टकडे गेले आणि त्यांनी त्याचं डेंटिस्टकडे आपली ट्रीटमेंट घेतल्यानंतर आम्ही दोघं या सुखसागर रेस्टॉरंटमध्ये ज्यूस प्यायला गेलो। त्यानंतर मी त्यांना वेळोवेळी बघितलं आणि जेव्हा त्यांना बघितलं तेव्हापासून मी ठरवलं की सत्काराच्या कार्यक्रमात जायचं नाही आणि विमानतळावर कोणी माझ्याकडे हार पुष्पगुच्छ, नागपुरात कोणी येतच नाही, कारण मी आलेल्या माणसाला जे बोलतो ते माहीत असल्यामुळे कोणी देतच नाही। पण आता अशी स्थिती झाली की मी एका भाजपचा अध्यक्ष असताना ज्यावेळा म्हटलं अरे कशाला हार घालतो, तर एकाने मला सुनावलं, तुमचे रोज फोटो छापून येतात वर्तमानपत्रात, एखाद्या वेळी मी हार घालताना माझा फोटो छापून आला तर तुमचं काही नुकसान होतं का? तेव्हापासून मी हार घालण्याला विरोध करणं बंद केलं, कारण सत्कार जे आहेत हे कार्याचे होत असतात आणि हे सत्कार करण्याकरता तो माणूस देखील तेवढा पात्रतावान असला पाहिजे। पण जीवनामध्ये जेव्हा शिकायला मिळतं तेव्हा दुरून आपण ज्या माणसाला खूप मोठं समजत असतो त्याच्या जवळ गेल्यानंतर तो मोठाच असतो,
पण अनुभवातून हे लक्षात येतं की आपण समजतो तेवढा तो मोठा नाही, तो खूप लहान आहे. आणि काही वेळा दुरून आपण ज्याला लहान समजत असतो त्या माणसाच्या जवळ गेल्यानंतर त्याच्या गुणातून एवढ्या चांगल्या गोष्टी कळतात, तेव्हा आपण म्हणतो की अरे तर नक्कीच आपल्याला शिकायला मिळतं. जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हटलं पाहिजे, वाईट आहे त्याला वाईट म्हटलं पाहिजे. आता कधी कधी देवेंद्रजी म्हणतात ते बरोबर आहे की राजकारणामध्ये स्पष्ट बोलणं आणि खरं बोलणं काही चालत नाही. मी माझ्या लोकसभेच्या निवडणुकीत सांगितलं मोठ्या सभेत की मी जे ठरवीन तेच काम करीन, तुम्हाला चहा पाणी नाश्ता देणार नाही, बाकी तर काहीच द्यायचा प्रश्नच उद्भवत नाही. जातीपातीचं नाव घेऊन माझ्याकडे यायचं नाही. आता शिंदेंनी सांगितलं, पुढचं काही मी सांगत नाही. पण तुम्हाला योग्य वाटलं तर मला मत द्या, मी तुमच्याकरता काम करीन प्रामाणिकपणे. पण तुम्ही जर मला मत नाही दिलं तर जो देणार नाही त्याचंही काम करीन आणि जो देईल त्याचंही काम करीन. आणि माझा अनुभव असा आहे की प्रत्येक छोटे छोटे माणसं हे चांगल्या गोष्टी ओळखतात आणि त्यामुळे नेत्यांनी पॉझिटिव्हिटी ठेवून आत्मविश्वासाने सत्यच बोललं पाहिजे. राजकारण म्हणजे काहीतरी आपण खोटं बोलू, चोपडं बोलू असं काही नाही आहे. बाळासाहेब ठाकरे नाही बोलायचे का? मला एकदा बाळासाहेबांना, मी सभा होती, असाच एक वादग्रस्त विषय होता, तर मी त्यांच्या कानात सांगितलं, साहेब पॉलिटिकली अडचणीचं होईल, हे शक्यतो तुम्ही बोलले नाही तर बरं होईल. मला वाटलं बाळासाहेब समजले आणि सभेत गेले आणि लोक, हा नितीन मला शिकवतो म्हणे, मला सांगतो म्हणे बोलू नका. तेव्हापासून मी म्हटलं की बाळासाहेबांच्या मनात होतं ते त्यांच्या ओठात होतं. त्यामुळे कधी कधी अडचण होते, ही गोष्ट खरी आहे. पण टिळकांच्या काळातलं जे राष्ट्रकारण होतं, जे राजकारण होतं, ते राष्ट्रकारण होतं. म्हणजे राष्ट्रकारण आणि राजकारण वेगळं आहे. सत्ताकारण म्हणजे केवळ राजकारण नाही. समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण, राजनीती, बृहत्तर राजनीती किंवा धर्मनीती हे खऱ्या अर्थाने लोकमान्य टिळकांचं ब्रीद होतं आणि म्हणून ते राष्ट्र निर्माते होते. आमच्याकडे सहवासात खूप चांगल्या लोकांचे संस्कार मिळाले. स्वर्गीय दत्तोपंत ठेंगडी मोठे विचारक होते. ते एकदा म्हणाले की एव्हरी पॉलिटिशियन थिंक्स अबाउट इट्स नेक्स्ट इलेक्शन अँड एव्हरी सोशो इकॉनॉमिक रिफॉर्मर थिंक्स फ्रॉम सेंचुरी टू सेंचुरी. म्हणजे समाजाचा, देशाचा विचार करणारा जो असतो तो 100 वर्षाचा विचार करतो. आज स्वातंत्र्याचं ऑक्सिजन घेतोय. जर आमच्या देशाकरता या सगळ्यांनी बलिदान केलं नसतं तर आज काय इतिहास राहिला असता. त्यामुळे स्वातंत्र्य जे मिळालेलं आहे त्या लोकमान्य टिळकांसारख्या अनेक थोर देश समर्पित राष्ट्रपुरुषांनी जे बलिदान केलं, जे जीवनाचं सर्वस्व अर्पण केलं, त्यांच्यामुळे आजचा दिवस आम्हाला बघायला मिळाला. आणि मला अतिशय आनंद आहे की त्यांच्या नावाचा असणारा हा पुरस्कार मला मिळाला. याआधी पुरस्कारामध्ये इतकी मोठी मोठी लोकांची नावं आहेत, त्या खरोखर मी तुम्हाला सांगतो, काही नम्रतेने वगैरे नाही, त्याच्या पात्रतेचा मी नाही. असं म्हटलं जातं की नो वन इज परफेक्ट अँड नो वन कॅन क्लेम दॅट ही इज परफेक्ट. उत्तम, अधिक उत्तम, सर्वोत्तम अप टू इन्फिनिटी. यू कॅनॉट कॅच युअर ओन इमेज. त्यामुळे आपल्यामध्ये कोणी पूर्णांक नाही आहे, आपण अपूर्णांक आहोत. पण एक गोष्ट मात्र खरी आहे की आपण काम करत राहिलं पाहिजे. मला एकाने विचारलं की तुम्ही करोडोमध्ये बोलता, कुठून येतात पैसे तुमच्याजवळ? म्हणजे पुण्यातच विचारलं होतं. मी या टिळक पत्रकार भवनाचं नाव होतं आणि कर्दळे नावाचे पत्रकार होते, मी त्यांना विसरलो नाही. पुण्यातल्या 2 गोष्टी माझ्या चांगल्या लक्षात आहे. त्यावेळी कर्दळेंनी मला विचारलं, प्रकाशजींना आठवत असेल त्यावेळी, त्यांनी मला विचारलं की मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे तुम्ही बांधता, किती दिवसात बांधाल? मी म्हटलं 2 वर्षात. मग रिलायन्सचं आता तुम्ही 3600 कोटी, म्हणजे मी 96 सालची गोष्ट करतो, आजचे 50,000 कोटी होतील, तुम्ही त्यांचं टेंडर रिजेक्ट केलं? म्हटलं हो. मग तुम्ही किती रुपयात बांधणार? तर मी म्हटलं 1700 ते 1800 कोटी रुपयात बांधू. जोरदार हसलेत ते. किती दिवसात आणि तुमच्याजवळ पैसे किती आहेत? देवेंद्रजी म्हणाले, ते बरोबर आहे, माझा स्वभाव तसा असला. मी म्हटलं 5 कोटी रुपये आहेत. ते हसले. फार उत्तम पत्रकार होते, आता त्यांचा मृत्यू झाला, पण त्या काळात त्यांचं नाव होतं, इंडियन एक्सप्रेसमध्ये होते. ते म्हणाले, गडकरी साहेब
तुम्ही राजकारणी यावं, काही बोलावं, काही सांगावं आणि आम्ही ते लिहावं अशी तुमची अपेक्षा आहे का? म्हटलं नाही. मग तुमच्याजवळ काय आहे म्हणे? तुम्ही हे काम करता म्हणता, तुमच्याजवळ काय आहे? तर मी म्हटलं ते मला ते आठवलं, अमिताभ बच्चनच्या चित्रपटात नव्हतं मेरे पास माँ है. तसं माझ्या तोंडून निघालं की माझ्याजवळ स्ट्रॉंग पॉलिटिकल विल आहे. आणि इफ देर इज अ विल देर इज अ वे, अँड इफ देर इज नो विल देर इज ओनली सर्वे, डिस्कशन, सेमिनार, कमिटी, सब कमिटी अँड रिसर्च ग्रुप. मी नेहमी म्हणतो की मला निर्णय घेणारे अधिकारी आवडतात. मी माझ्या मुलाला गाडीत सांगत होतो की अरे निर्णय घे, तो अतिशय चांगला आहे, हुशार आहे, पण तो खूप विचारी आहे. मी त्याला म्हणलं मी अविचारी आहे, कारण अविचारीच माणसं धाडसी निर्णय घेऊ शकतात. कधी पाय तुटले तर तुटू दे, पण साला उडी मार, जे होईल ते पाहू पुढचं. आणि म्हणून आज मुंबई पुणे हायवे पूर्ण झाला, 2 वर्षातच झाला आणि 1600 कोटीत पूर्ण झाला. त्यामुळे आपले जर स्ट्रॉंग पॉलिटिकल विल असेल तर ते होईल. मी आज पुण्यात यायच्या आधी मी मागे घोषणा केली पुण्या शहरात 50,000 कोटीची कामं करायची. तर मला चिंता होती की कोणी ना कोणी मला विचारेल. मी आज देवेंद्रजींना आणि अजितदादांना सांगितलं की कार्यक्रम ठरवा, पहिली 15,000 कोटीच्या 2 कामाचं भूमिपूजन आता 15-20 दिवसात केव्हाही करता येईल, आपण ते सुरू करू. आणि डिसेंबरच्या आत मी 50,000 कोटी रुपयाची कामं मंजूर करून आपण कामाला सुरुवात करू. आणि ही तर डिसेंबरच्या आत सुरू होतीलच, पण अजून 10-15,000 कोटीचे कामावर अभ्यास सुरू आहे. मी आता नवीन मुंबई पुणे हायवे बांधतो आहे. आता प्रचार कमी पडतो, त्या हायवेचं कामही सुरू झालं, पण त्याचं भूमिपूजन नाही झालं, कारण मला भूमिपूजन करायला एवढा वेळच नाही, इतके काम आहे. आता कुठे कुठे भूमिपूजन होणार. देवेंद्रजींनी अटल ब्रिज जो बांधला, शिंदे साहेबांनी, देवेंद्रजींनी खूप सुंदर बांधला. माझ्या काळात त्याची योजना झाली, पण मी नाही बांधू शकलो. तो क्रॉस केल्यानंतर महेश बालदी बसले आहेत, त्यांच्या मतदारसंघातून मी मुंबई ते बंगलोर हायवे बांधतोय आणि तो डायरेक्ट पुण्याच्या रिंग रोडला येणार आहे 1.5 तासात मुंबईवरून पुण्यात आणि 5 तासात बंगलोर. तर त्याच्याही आता पुण्या ते मुंबईच्या कामाच्या पॅकेज आता टेंडर एक झालं पूर्ण, त्याचंही भूमिपूजन आपण घेऊ. आणि येणाऱ्या काळामध्ये मी नेहमी म्हणतो की पैशाची कमी नाही आहे. माझ्याकडे एवढे पैसे पडले आहेत, माझी अडचण आहे कामच नाही करत, खर्चच नाही करत. म्हणजे इतके पैसे आहेत की काही तुम्ही काळजीच करू नका. खर्च पैसे होत नाही ही समस्या आहे. या देशात पैशाची कमी नाही, टेक्नॉलॉजीची कमी नाही, पण देशाकरता इमानदारीने काम करणाऱ्यांची कमी आहे. आणि त्यांनी जर ठरवलं की आपल्याला काम करायचं तर काही अडचण नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये लोकमान्य टिळकांनी आपल्याला स्वातंत्र्य, स्वावलंब आणि सुराज्य यामध्ये आपल्याच महाराष्ट्रामध्ये लोकमान्य टिळकांच्याच काळात, कारण महाराष्ट्राला एक सामाजिक पार्श्वभूमी आहे. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराजांपासून आपण देशाला सामाजिक विचार दिलेला आहे, समतेचा विचार दिलेला आहे. आणि त्यामुळे स्वराज्यही पाहिजे आणि समाज सुधारणही पाहिजे. आणि दोघांच्या आधारावर स्वावलंबी, स्वदेशी, स्वातंत्र्य आणि आत्मनिर्भर भारत हे लोकमान्य टिळकांचं स्वप्न होतं. मला खूप आनंद आहे, कारण पुण्यामध्ये ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे. मी जेव्हा सगळ्यांना बोलवतो त्यांना म्हणतो, कारण मी जेव्हा मंत्री झालो तेव्हा इंडस्ट्रीचा साईज 12 लाख कोटी रुपये होता. ही या इंडस्ट्रीने 4 कोटी लोकांना रोजगार दिलेला आहे. महाराष्ट्र आणि भारत सरकारला सगळ्यात जास्त जीएसटी रेव्हेन्यूच्या रूपाने देणारी इंडस्ट्री आहे. आणि ही इंडस्ट्री जगात पहिली व्हावी अशी माझी इच्छा आहे. कठीण आहे, पण असंभव नाही आहे. आणि आज मला सांगताना आनंद होतोय की मी जेव्हा 5 वर्षाहून मागे लागलो सगळ्यांच्या, जपानचा नंबर 4था होता जगात, आता आपण जपानला मागे टाकलं आणि आपण 3ऱ्या नंबरवर आहोत. अमेरिका पहिल्या नंबरवर आहे. अमेरिकेच्या इंडस्ट्रीचा साईज 78 लाख करोड आहे. चायना दुसऱ्या नंबरवर आहे, 49 लाख करोड आहे. आणि भारत
तिसऱ्या नंबरवर आहे, आपला साईज 22 लाख करोड आहे. पण ज्या रीतीने अल्टरनेटिव्ह फ्युएल आणि बायो फ्युएलमध्ये आपण काम करतो आहे, लिथियम आयन बॅटरीपासून अनेक याच्यावर जे स्टार्टअप रिसर्च सुरू आहे, फ्लेक्स इंजिनवरचं इथेनॉल येत आहे, हायड्रोजनचे ट्रक आता टाटाला मी लॉन्च केले 3 ट्रक. आयसी इंजिन जे आहे त्याच्यात हायड्रोजन वापरता येईल, हायड्रोजन फ्युएल सेल्स आहेत. आणि त्यामुळे मी पूर्ण विश्वासाने सांगतो, 5 वर्ष म्हटलंय मी, कारण आपण नेहमी उद्दिष्ट थोडं कठीण ठेवतो, पण मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये जे आत्मनिर्भर भारताचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं स्वप्न आहे, हे जगातली 3rd लार्जेस्ट अर्थव्यवस्था आम्हाला व्हायचं आहे. त्यामध्ये ऑटोमोबाईल इंडस्ट्री येणाऱ्या काळामध्ये या जगात पहिल्या नंबरवर पोहोचल्याशिवाय राहणार नाही. आज आपल्या 2 व्हीलरमध्ये हिरोदिया साहेब बसले आहेत, ते बजाजचे मोठे हे आहेत. बजाज, टीव्हीएस, हिरो आणि होंडा यांचं 50% प्रोडक्शन एक्सपोर्ट आहे. येणाऱ्या काळामध्ये मला विश्वास आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जाऊन जगात पहिल्या नंबरवर येण्याचं पोटेन्शियल भारतामध्ये आहे. आणि लोकमान्य टिळकांचं हे स्वप्न होतं की स्वराज्य मिळालं पाहिजे, पण स्वराज्याचं सुराज्यामध्ये रूपांतर झालं पाहिजे. आणि सुराज्यामध्ये जे रूपांतर होईल त्या ठिकाणी आपण आपल्या पायावर आत्मनिर्भर भारत, स्वावलंबी भारत निर्माण केला पाहिजे. शेतीपासून, उद्योग क्षेत्रापासून, इन्फ्रास्ट्रक्चरपासून सगळ्या क्षेत्रात खूप संभावना आहेत. लो एम इज क्राईम. आणि त्यामुळे आपण जर हिमतीने पुढे आलो तर उद्दिष्ट पूर्ण करणं कठीण नाही. मला आठवते, या पुण्यातच मी राजकारणात प्रवेश केला तेव्हा पहिल्यांदा पुण्याला आलो. त्यावेळी अण्णा जोशी होते, डॉक्टर लेले होते. महाराष्ट्र एक्सप्रेस सकाळी 6 वाजता पोचायची. मी आणि लक्ष्मणराव मानकर त्यावेळी आमचे मेंबर ऑफ पार्लमेंट, त्यांनी मी पार्टीत भाजपमध्ये आलो आणि प्रकाशजी वगैरे होते. त्यावेळी स्टेशनवर उतरलो. त्याचवेळी गाडीतून मंत्री उतरले, डॉक्टर श्रीकांत जिचकार. आणि मी आपल्या हातात बॅग घेऊन खांद्यावर ते पुस्तकाचं घेऊन चालत होतो. तेवढ्यात त्यांनी बघितलं. ते माझे अतिशय चांगले मित्र होते, त्यांच्याबरोबर सरकारी ताफा होता. त्यांनी लगेच सांगितलं त्याला, त्यांच्या लोकांना, अरे यांचं सामान पकड, माझे मित्र आहेत. म्हणलं नाही राहू दे, मी घेतो. ते मला हळूच म्हणाले, नितीन तू खूप चांगला कार्यकर्ता आहे, चांगला नेता आहे, तुझ्यात खूप क्वालिटीज आहेत, पण गुड पर्सन इन ए बॅड पार्टी आहे. तू काही कर, काँग्रेसमध्ये ये, तुझं भविष्य उज्ज्वल होईल. मी म्हटलं श्रीकांत, मी विहिरीत जीव देईन पण मी काँग्रेसमध्ये नाही येणार, असं त्यावेळी बोललो. म्हणे का? म्हटलं मी काही झालं तरी माझी विचारधारा, माझं कन्व्हिक्शन मी नाही सोडणार, जे व्हायचं ते हो. आणि त्यांनी नागपूरला गेल्यावर मला एक पुस्तक पाठवलं आणि ते इंग्लिशमध्ये पुस्तक होतं, रिचर्ड निक्सनची आत्मचरित्र होतं. आणि ते मला नितीन तू हे पुस्तक वाच. आणि त्या पुस्तकात रिचर्ड निक्सन अमेरिकेचे प्रेसिडेंट होते, तुम्हाला माहिती आहे इतिहास, की वॉटरगेटमुळे त्यांना बहिष्कृत केलं, त्यांना वॉशिंग्टन DC मध्ये जागा मिळाली नाही, बंगला मिळाला लोकांनी राहू दिलं नाही. त्या काळात त्यांनी पुस्तक लिहिलं. आणि त्या पुस्तकामधलं एक सुंदर वाक्य होतं. आणि ते वाक्य होतं की द मॅन इज नॉट फिनिश्ड वेन इज डिफिटेड, बट ही इज फिनिश्ड वेन ही क्विट्स. युद्धात हारल्यानंतर कोणी समाप्त होत नाही, पर युद्धभूमी सोडून तो जेव्हा पळून जातो तेव्हा तो समाप्त होतो. लढलं पाहिजे. आणि लढणं हा महाराष्ट्राचा स्वभाव आहे. लढणं हा देशभक्त आणि क्रांतिकारकांचा संस्कार आहे. आणि लढत असताना सामाजिक आर्थिक परिवर्तन करणं, सोशो इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन करणं हा महाराष्ट्राचा विचार आहे. संत तुकारामांपासून, ज्ञानेश्वरांपासून ही जी संतांची पार्श्वभूमी आहे, यांनी दिलेला विचार, सावरकरांपासून लोकमान्य टिळकांपर्यंत अनेक देशभक्त क्रांतिकारकांनी या देशाच्या वासुदेव बळवंत फडकेपासून केलेलं बलिदान, हा आपला इतिहास आहे. महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांनी समता, केवळ सामाजिक समता नाही तर आर्थिक समता देखील प्रस्थापित केली पाहिजे, हा दिलेला विचार देशाला महाराष्ट्राने दिलेला आहे. आणि म्हणून या महाराष्ट्राची खऱ्या अर्थाने जी प्रतिभा आहे ती या थोर नेत्यांमुळे आज देशामध्ये प्रसिद्ध आहे. आणि मला खूप आनंद आहे की जे लोकमान्य टिळक आमचं दैवत आहे, आमचं प्रेरणास्तोत्र आहे, ज्यांनी या देशाकरता काम करण्याची प्रेरणा दिलेली आहे, त्यांच्या नावाने असलेला हा पुरस्कार हा मला मिळाला. यामुळे माझी जबाबदारी वाढली आहे. मी खरोखर
या पुरस्काराकरता पात्रतेचं नाही आहे, पण खूप मोठी जबाबदारी या ट्रस्टींनी माझ्यावर टाकलेली आहे आणि म्हणून माझ्या उरलेल्या आयुष्यामध्ये मला समाजाकरता देशाकरता जे जे काही करता येईल ते करण्याचा मी प्रयत्न करेन आणि हे नक्की तुम्हाला विश्वासाने सांगतो. मला आनंद आहे की आता जसं यांनी म्हटलं की महाराष्ट्रात मी सगळ्यात जास्त केलं, प्रत्येक राज्याचा मुख्यमंत्री त्या राज्यात गेल्यावर मला हेच म्हणतो. कारण मी जात पंथ धर्म भाषा आणि पार्टी भेद नाही केला. परवा 2 दिवस मला बुधवार आणि गुरुवार माझ्याकडे मेंबर ऑफ पार्लमेंट सगळे येतात, अधिकारी बसले असतात ते येतात, आपली समस्या सांगतात. एकावेळी 8-8, 10-10 मीटिंग सुरू असतात आणि जेव्हा ते माझ्याकडे येतात मी म्हणतो का रे काम काय? साहेब ते योजनेत नाही आहे. म्हणलं योजना कोण सांगणार? तुम्ही. म्हणलं मी कोण आहे? मंत्री. मग मी सांगतो टाक योजनेत, कर मंजूर. झालं मंजूर. म्हणजे जर योग्य असेल तर ते कोणाचे काम झालंच पाहिजे आणि अयोग्य असेल तर त्याच्या तोंडावर मी सांगतो हे काम होत नाही, हे होणे नाही, पुन्हा त्रास नका घेऊ या कामाकरता येण्याकरता. मला एक म्हणून तुम्ही एवढं स्पष्ट का सांगता? बघू असं सांगा. बघू. म्हटलं बघू कशाला? त्याला पुन्हा त्याचं पेट्रोल कशाला खर्च करायला लावू, पुन्हा चक्कर मारायला तो. आज आपला देश खूप ताकदवान देश आहे. विश्वगुरू बनण्याची आपली क्षमता आहे. आपला इतिहास, आपली संस्कृती, आपली विरासत खूप मोठी आहे. खऱ्या अर्थाने आज आपल्या अनेक गोष्टी, योग विज्ञान असेल, आयुर्वेद असेल, जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला आहे. मी जगात फिरलो, सगळ्या ठिकाणी भारताबद्दलचं आकर्षण आहे आणि येणाऱ्या काळामध्ये यंग टॅलेंटेड इंजिनिअरिंग मॅन पॉवर सगळ्यात जास्त कोणत्या देशात असेल तर ते आपल्या देशात आहे. आणि आपण सगळ्यांनी पॉझिटिव्हिटी, आत्मविश्वास ठेवून या स्वप्नाचा पूर्तीचा करता प्रयत्न करायचं ठरवलं तर कठीण नाही आहे. आत्मविश्वास आणि अहंकार या 2 शब्दात अंतर आहे. पॉझिटिव्हिटी आणि आत्मविश्वास जरूर ठेवला पाहिजे, पण अहंकार ठेवता कामा नये. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये लोकमान्य टिळकांचं जे स्वप्न होतं ते स्वराज्य त्यांनी आपल्याला मिळवून दिलं, पण स्वराज्याचं रूपांतर सुराज्यामध्ये करण्याचं, सामाजिक आर्थिक परिवर्तनामध्ये पूर्णपणे जे अपेक्षित असणारं परिवर्तन ते करून दाखवणं आणि विश्वगुरू बनून या जगाला, या जगामध्ये भारताला नंबर 1 ची महाशक्ती बनवणं हे टिळकांचं स्वप्न होतं. त्याकरता त्यांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं आणि म्हणून मला विश्वास आहे की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही सगळेजण मिळून टिळकांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्याचा संकल्प केला पाहिजे. आज मला हा पुरस्कार मिळाला, मी पण हा संकल्प करतोय. जे जे मला करता येईल ते करण्याचा मी प्रयत्न करेन. मला माहिती आहे, मला नेहमी वाटतं की जे जगात नाही ते भारतात झालं पाहिजे. मी आता एक 12,000 कोटी रुपयाची नर्मदे आपल्या ब्रह्मपुत्रेच्या खाली एक टनेल बांधतोय, इमेन्स टनेल. तर मला सांगितलं आपल्या देशात एकदा बांधल्याच नाही गेली. म्हणलं आपण कोण शोधू, कोण असेल तर आणा त्याला, पण जे जगात नाही ते आपल्याकडे झालं पाहिजे. समुद्राच्या आतमध्ये आता इतकी सुंदर टनेल महाराष्ट्र सरकारने, देवेंद्रजींनी, या सगळ्यांनी मिळून L&Tनी बांधली. परवा त्या L&Tला मी अवॉर्ड दिला. केवढी सुंदर टनेल बनली आहे समुद्राच्या खालून. आता 12,000 कोटीची एकच मोठी टनेल ब्रह्मपुत्रेच्या आतमध्ये आम्ही बांधतो आहे. जगामध्ये एका पुलावर, पुण्यामध्ये 1 रोड, वरती पूल, त्याच्यावरती पूल मी चेन्नईमध्ये बांधतोय. आता पुण्यात पहिल्यांदा असे 3 पूल बांधतोय आणि हे शक्य आहे. इम्पॉसिबल शब्दाचा अर्थ आहे आय एम पॉसिबल. नाही तर अनेक वेळा विद्वत्ता याकरता खर्च केला जाते की काम कसं होत नाही, हे कसं कठीण आहे, कायद्यात कसं बसत नाही. अरे कायदा कोणाचा आहे? जनता ही सार्वभौम मालक आहे. जिथे जनता, मी एकदा ई रिक्षा, मला आठवतं सुप्रीम कोर्टापर्यंत भांडलो की 1 कोटी लोक माणूस माणसाला खिचण्याचं काम करत होता आणि एक प्रकारचं मानवीय शोषण होतं. आणि ज्यावेळी याच्यावर काही लोकांनी सुप्रीम कोर्टात केस केली आणि थांबवून दिलं काम, मी काय केलं होतं, मी म्हणलं या कंपनीचा टायर वापरा, त्या कंपनीचं ॲक्सेल वापरा, त्या कंपनीचे स्पोक वापरा, त्याचं हे वापरा आणि बनवा ई रिक्षा. तर कंपन्या म्हणे आमचे पेटेंट आहे, तुम्हाला नाही करता येणार. म्हटलं बरोबर आहे तुमचं, पण महात्मा गांधींनी एक सांगितलं होतं की एखादा निर्णय गरीब माणसाच्या हिताकरता करायचा असेल तर एकदा नाही 10 कायदा तोडा. मी महात्मा गांधींचं अनुकरण करतोय आणि म्हणून मी कायदा तोडला.
मग माझ्या अटर्नी जनरल आले, तारखावर तारखा पडत होत्या. मी त्यांना म्हटलं, का तुम्ही बरोबर बोलत नाही का? मी येऊ का म्हणलं सुप्रीम कोर्टात? तुम्ही बरोबर आर्ग्यू करा, गरीब माणसाच्या हिता करताय. ती केस आम्ही जिंकलो आणि आज 1 कोटी लोक, जे माणूस माणसाला खिचण्याचं काम करत होता, जो सायकल रिक्षा चालवत होता, ती मानवी प्रथा जवळपास संपूर्णपणे समाप्त झाली. आता 1 क्विंटलचा पोता पाठीवर घेऊन फिरणारा संपला, कारण ई कार्ट आलं. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये मी नेहमी म्हणतो की कधी कधी लोकांचा विश्वासच बसत नाही, कारण आउट ऑफ बॉक्स जेव्हा आयडिया आपण इम्प्लिमेंट करायला घेतो तेव्हा लोक विश्वास ठेवत नाही. मी जेव्हा इलेक्ट्रिक व्हेकल सुरू करायचा निर्णय घेतला तेव्हा मला आठवतं, ताज पॅलेसमध्ये मला एका पत्रकाराने प्रश्न विचारला की इलेक्ट्रिक गाडी रस्त्यात जर बंद पडली तर धक्का मारायला तुम्ही येणार का? म्हणलं हो, मी पण येईल, तुम्हाला घेऊन जाईन बरोबर. आज कुठे, आज 350-400 किलोमीटर इलेक्ट्रिक गाडी धावते, इलेक्ट्रिक बसेस आल्या. आणि आता देवेंद्रजी आणि आम्ही मिळून नागपुरात फ्लॅश चार्जिंगची टाटाला ऑर्डर दिला आहे. पहिली बस म्हणजे जी इतकी सुंदर बस आहे की जी आता पुण्यातही आम्ही आणणार आहे. मला विचारत होते की पुणे कोल्हापूर एकदा आमचा प्रोजेक्ट होऊ द्या पूर्ण. आता असं आहे की नागपुरात काही झालं तर सगळेजण म्हणतात, मग आमच्यावर इकडे लेख वगैरे लिहून आले मागे का देवेंद्रजी आणि नितीन गडकरी यांच्या काळात आता पुण्याकडे दुर्लक्ष आहे. मी पुण्याच्या आजूबाजूला 2 लाख कोटी रुपयाची कामं करतोय. पश्चिम महाराष्ट्रामधल्या सिंचन प्रकल्पाकरता टेंबूपासून सगळ्यांना त्या काळात देवेंद्रजींच्या बरोबर बळीराजा योजना तयार करून मी 12,000 कोटी रुपये दिले. माझ्या मनात कुठेही पुणे मुंबई हा भाव नाही. पुण्याच्या एअरपोर्ट करता एअर व्हाईस मार्शलला मी काय बोललोय तुम्हाला सांगू शकत नाही. त्याच्याकडनं घेऊन घेतलं आणि तुम्हाला जागा दिली, एअरपोर्ट व्हायला पाहिजे म्हणून. आणि पुण्याची मेट्रो सुरू होत नव्हती तर मी हे गमतीने म्हटलं होतं, माफ करा, पुणे हे नॉलेजची कॅपिटल असल्यामुळे इथले सगळेच नेते विद्वान असल्यामुळे एकमत होत नाही. आता मीटिंग संपली, मी म्हणतो ते झालं पाहिजे, चर्चा बंद आणि मेट्रोचं काम सुरू झालं. खरं म्हणजे पुण्याचाही विकास झाला पाहिजे आणि तो होईल. विकासाच्या बाबतीत कुठलंही डिस्क्रिमिनेशन करता कामा नये. त्यामुळे येणाऱ्या काळात लोकमान्य टिळकांच्या स्वप्नातला भारत हा खऱ्या अर्थाने हे स्वप्न पूर्ण करण्याकरता हा पुरस्कार आपण मला दिलाय. हा विचार घेऊन माझ्या आयुष्यात मला त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याकरता जेवढं काही करता येईल तेवढं निश्चितपणे करीन असा विश्वास आपल्या सगळ्यांना देतो. वेळ बराच झाला आहे, माझं भाषण समाप्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.